सुंदर. तुमच्या शृंगारपुरात फुलांची काही कमी नाही. ताटवेच्या ताटवे दिसतात. वाटतं झाडांनी आपले कानच शोभिवंत केले आहेत. हो ना. एवढी निरागसता, किती शालीनता. येसू, आम्हाला तर वाटतं ही निरागसताच इथल्या माणसांना रसरसून जगायला शिकवते आणि हे काटे त्यांना झुंजायला शिकवतात. खरंच. त्या काट्यांचे एक विशेष आहे नाही, काही केल्या फुलांची साथ सोडत नाही आणि फुलांना समजून घेतलं तर काट्यांवरही राज्य करता येतं. युवराजी, काय आहे तुमच्या मनात? फुलांचा सुगंध की काट्यांचा सल? सल, पण काट्यांचं नाही. कुठला सल? दादासाहेब आले होते कुंवरवंसांना घेऊन. मग सध्या खुश आहेत ना आखाड्यामुळे? की त्यांच्या मनात वेगळाच आखाडा चालू आहे? जी, त्यांना वतनाबद्दल बोलायचं होतं, पण आम्ही विषयच काढू दिला नाही. युवराजनी बोलू द्या त्यांना. युवराज अहो, आपण वतनं रद्द केलीये. एकापेक्षा जास्त घोड्यांची पाघाही आपण सरदारास ठेवू देत नाही. तळघराचे बुरुजाचे वाडे देखील आपण बंद केलेत आणि मग आम्ही दादासाहेबांना काय सांगावं? निर्धास्तपणे सांगा. गणोजीराव खुल्या दिलाचे आणि उदार अंतकरणाचे आहेत. समजावून सांगितलं तर ऐकतील. खरंच ऐकतील ते. नका काळजी करू, आम्ही सांगू आणि एकदाचा हा प्रश्न कायमचा मिटवून टाकू. आणि केवळ गणोजीरावच नाही, तर वतनाची आस बाळगणारे इतरही जे सरदार आहेत त्यांना सुद्धा आबासाहेबांची ही भूमिका समजावून सांगू. हात जोडून सांगू त्यांना, बाबांनो, वतन चांगलं नाही. वतन म्हणजे स्वराज्याच्या गुलाबातला काटा. वतनामुळे देश सुरक्षित राहत नाही. वतनामुळे पिढीजात भांडणं होतात. हे वतन म्हणजे बादशहानं पराक्रम लाचार करण्यासाठी आणि प्रतिकार दुबळा करण्यासाठी सरदारांपुढे फेकलेला मिळकतीचा तुकडा. वतनामुळे पिढ्यान पिढ्या भांडणं होत राहतात आणि त्यात गोरगरीब रयत भरडली जाते. आणि म्हणूनच येसू आबासाहेबांनी केलेल्या अफजल खानाच्या वधापेक्षा हा वतनदारीचा वध आम्हाला जास्त महत्वाचा वाटतो. सांगू आम्ही त्यांना. सांगाच, गरजेचं आहे ते. नका काळजी करू. गणोजीरावांचं स्वराज्यावर प्रेम आहे. ऐकतील. स्वराज्यात नात्याला महत्व नसतं असं आबासाहेब म्हणतात. आणि नेमकं तेच समोर उभं राहतं आहे. काय करावं? ये कभी नहीं हो सकता. नहीं नहीं, मुल्ला मुल्ला अहमद, धोखा 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 हुआ, धोखा हुआ. सब धोखा? किस बात का धोखा? मुझे इन दोनों बाप बेटों पर कतई भरोसा नहीं और ये एतबार के लायक भी नहीं है. जरूर. किसकी बात हो रही है? शिवाजी की और संभा की. और किसकी? ये दोनों एक हो सकते. एक कैसे होंगे हुजूर? संभाजीराजे तो रुसून शृंगारपुरास गेले ती आणि शिवाजीराजे मोहिमेवर. हाँ, इन दोनों बाप बेटों की रची हुई ये साजिश है मुझे गुमराह करने की. साजिश? हुजूर, हम कुछ समझे नहीं. मैं इन दोनों काफिरों को अच्छी तरह से जानता हूँ. ये वही सिवा है जिसने अपने बेटे को जन्नत नशीन जाहिर किया. ये वही सिवा है जिसने अपने बेटे का क्रियाक्रम किया.
ये वही सिवा है जिसने मिठाइयां बंटवाई और जो आलमगीर को चकमा देकर वहां से भागा। और ये संभा, ये ब्राह्मण का भेष बदलकर मथुरा में रहता रहा। ये संभा। पर खान साहब, इन पुरानी बातों का अब क्या ताल्लुक है? सब बातें पुरानी हो सकती है मुल्ला अहमद, लेकिन सिवा की बातें पुरानी कभी नहीं हो सकती। मैं इसको अच्छी तरह से जानता हूँ। सिवा की रग रग में कूट कूट कर राजनीति भरी हुई है। और मुल्ला अहमद, ये अफवाह भी हो सकती है कि युवराज संभा नाराज है। लेकिन हुजूर, हम जानते हैं, अच्छी तरह जानते हैं कि इस चाल में हमें गुमराह करने का मकसद है। हम कुछ समझे नहीं हुजूर। सीधी सी बात है, स्वराज की सरहदों के पास हमारी फौजें खड़ी कर दी जाएं और उन्हें कूच करने का हुक्म दिया जाए। और हम हमला बोल देंगे। अरे पागलो, हमला नहीं करना है, सिर्फ डराना है। अगर बाप बेटों में झगड़ा नहीं है तो हमारे खिलाफ रायगढ़ से संभा के साथ हुक्म रवाना कर दिया जाएगा हमसे लड़ने के लिए। और अगर बाप बेटों में झगड़ा है तो हुक्म रवाना नहीं हो। सीधी सी बात। लेकिन इनके झगड़े की बात सच निकली तो? आमीन। तो फिर ना हुक्म रवाना होगा और ना ही संभा हमारे सामने आएगा। और ये जो अनबन की बातें हैं ना, इस पर हमें पूरा पूरा यकीन हो जाएगा। हुकुम खान साहब। मुल्ला अहमद जी। कल सुबह की पहली किरण निकलते ही स्वराज की सरहदों पर हमारी फौजें तैनात कर दी जाएं। युवराज, आज के इस अवसर पर एक कविता याद आ रही है, सुनाओ। सूरज राज विराज। ओ कविराज, अहो काय चाललंय? खेळाचा आखाडा आहे का मुशायरा चाललाय इथं? जी नाही, म्हणजे मातीत अंग घुसळायचं राहिलं बाजूला, तुम्ही जिभेनं शायरी घुसळायला लागलाय. शायरी नहीं कविता है ये। असू दे की, पण आमासनी त्यातलं काही कळत नाही हो. आमासनी फक्त कळतो तलवारीचा खणखणाट. गणोजीराव, कविराज, तुमचा हा शाब्दिक कुस्तीचा फड नंतर कधीतरी जमू. आधी आम्हाला सांगा, आमची माणसं कुठे आहेत? आमच्या आखाड्यातले नवे दोस्त आहेत की, घेऊनच आलोय. ऐपा दुर्पा, ये. हर हर महादेव. हर हर महादेव। तारत्या, आज आम्ही खूप खुश आहोत. अहो ते दिसतंय की तोंडावर मोगऱ्यावानी फुललाय बघा चेहरा. तुला माहितीये, आज आखाड्याचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनाचा नारळ कोणी फोडला माहितीये? कुणी व धोरपाबाईंनी. आणि त्यांच्या हातून आखाड्याचं पूजन करून घ्यायचं ही कल्पना सुद्धा युवराजांचीच होती. कसं ध्यानीमनी येतं ग त्यांच्या. अव हुशारच आहेत ते पहिल्यापासनं. नवीन कल्पना सुचते आणि मग ती प्रत्यक्षात आल्यावर चेहरा अगदी हिऱ्यासारखा चमकतो त्यांचा. आणि मग ही हिरकल भी लखलखते लगोलग. तारत्या, मस्करी नको. बर राहिलं, पुढं काय झालं? गावातल्या सगळ्या तरुण लेकी सुना आल्या होत्या ग. तरुण मुलं सुद्धा आली होती युवराजांच्या मदतीला. आमच्या गणोजी दादांना सुद्धा खूप आनंद झाला. तारत्या, ही आनंदाची बातमी आपण रायगडावर पुतळा मातोश्रींना कळवूयात का? खूप काळजीत असतात ग त्या. पत्र लिहू आम्ही. अहो लिवा की,
तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज? तुम्हीच युवराज्ञी आणि तुम्हीच कुलमुखत्यार. लिहा. लिहितो. नाही धारात्य, नको. आपण हा मनाचा कारभार करायचो, पण युवराजांना आवडेल का? अव ह्यात आता न आवडण्यासारखं काय हाय? नाराज आहेत अजून ते. रायगडाबद्दल ब्र सुद्धा काढत नाही. असं काय झालं त्या बंद दाराआड? अशी काय मसलत झाली आबासाहेबांची आणि युवराजांची? असं काय बोलले महाराज की युवराजांच्या मनात एवढा पीळ बसावा महाराजांबद्दल? नको धारात्या, आम्ही नाही लिहित पत्र. उगाच गैरमेळ व्हायचा. अव नाही व्हायचा गैरमेळ. लिवा तुम्ही. पुतळा राणी साहेबांचा लई जीव आहे लेकरावर. जीवाला गार वाटेल त्या माऊलीच्या. तुझं सगळं पटतंय आम्हाला, पण तरी भीती वाटते. कसा सोडवायचा हा पेच? अहो आता युवराज उतरलेत नवा आखाड्यात. पापणीला वायच्यात पेच सोडवतात बघा. आता काय पेच बीच नाही बघा. लिवा तुम्ही. ऐकलं का रे पोरानो? युवराजाने काय सांगितलं? बलोपासना व्हायलाच पाहिजे. रोज नेमाने यायचं बरं का आखाड्यात. हा, आदन मधनं मी बी येत जाईन. तुम्ही तर यायलाच पाहिजे. येणार की. आपली रयत आहे, सांभाळायला पाहिजे. पोरानो, खाडा चालणार नाही बरं का आखाड्यात. नाहीतर एवढा आटापिटा केलाय त्याचा उपयोग काय? युवराज आमासने नावं ठेवतील. नौकरांनो ऐकलं का? या बघा, दिस उजाडला की पोरं आधी इथं पिटाळायची, मग मोरली कामं. गणोजीराव जे काही सांगतायत ते तुमच्या भल्यासाठी, तुम्ही निर्भय होण्यासाठी. जर धाडसानं राहिलो तरच आपण टिकू. जगात दुःख, दारिद्र्य यापेक्षा वाईट काय असेल ना, तर ती दुर्बलता. जर स्वराज्यातला प्रत्येक जण तलवारबाजीत, घोडेस्वारीत पारंगत झाला तर कुणाची हिंमत होणार नाही आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघायची. कोणी गैरफायदा घेणार नाही. या आखाड्यात तुम्ही सगळे शिकणार आहात. मलखांबामुळे तुमचं शरीर बळकट आणि चपळ होईल. कुस्तीच्या डावपेचांनी अंगात रग येईल आणि तलवारीची धार तुम्हाला तुमचं रक्षण करण्याचं सामर्थ्य देईल. हर हर महादेव, हर हर महादेव. श्री बागेतली सुपारी म्हणजे पेढाच. घ्या. पंत पंत काय झालं मानाजी? वाघ मागे लागल्यासारखा पळत का आलाय? अव मोठी फौज येते स्वराज्यावर चालून. काय फौज? हो राजी पंत, मानाजी पाणी द्या त्यांना. राजी पंत, मरता मरता वाचलो. फौज येते म्हटल्यावर एवढं गडबडून जायला काय झालं? हो. पण फौज कोणाची येते? अव दिलेर खानाची फौज येते स्वराज्यावर चालून. काय? दिलेर खानाची फौज स्वराज्यावर चालून येणार? पांढरे सरदार, शंभू रायगढ़ छोड़कर शिंगारपुर आया है. जिस्मानी तौर पर न सही, लेकिन जज्बाती तौर पर उसने बहुत ही भारी और तेज अंगारे हाथ में उठा लिए हैं. उसके जज्बातों पर छाले पड़ चुके हैं. आपको उन छालों पर मरहम लगाना है. मैं कुछ समझा नहीं हुजूर. पांढरे सरदार, शंभू के जख्मों पर मरहम लगाओ. जो जख्मों पर मरहम लगाया करते हैं वो हमेशा दिलों को जीतते हैं. और तुम्हें शंभू के जख्मों पर मरहम लगाकर उसके दिल को जीतना है, ताकि हम बगैर शमशीर के फतह हासिल कर सके. जाओ, फतह करो. जी हुजूर. राऊजींना तातडीने खलिदे पाठवा सर्व गडांवर. सगळ्यांना सावधगिरीचा इशारा द्या. जी पंत.
आपण रयतेलाही सावध करू, हुशार करू. मोगली फौज जर घुसलीच तर काय करायचे हेही सांगू. परंतु पंत, दिलेर खानाच्या फौजेसमोर तोपर्यंत आपल्या फौजा उभ्या ठाकतीलच की. हो, पण महाराजांच्या विचाराप्रमाणे आधी रयत सुरक्षित राहिली पाहिजे. जी, मी गडाखालची फौज खोगीर घालून तयार करतो. ठीक आहे. मानाजी, हर एक गावात स्वार पाठवून सुट्टीवर गेलेली माणसं, बारगीर, अधिकारी यांना ताबडतोब बोलावून घ्या आणि हातासरशी निरोपही द्या. जी पंत. पंत बुरुजावरील तोफांवरचे झाकणं बी काढले. त्याची गरज नाही. दिलेर खान इथपर्यंत येऊन पोहोचणार नाही. महाराणी साहेबांनी एक महत्वाची मसरत बोलवले. आम्ही आलोच जाऊ. हं? जी पंत. पुढचं पाऊल काय असणार आहे? पेशवा म्हणून आपण काय विचार केलाय पंत? फौजांना सज्ज राहण्याचा आदेश दिलाय. शिवाय प्रत्येक किल्ल्यावर सतर्क राहण्याचा निरोपही दिलाय. उद्या पहाटेच एक तुकडी रवाना करूया दिलेर खानाच्या दिशेने, म्हणजे त्यास वचक राहील. त्याची गरज नाही आणि मुळातच तो वचकून आहे. क्षमा असावी अनाजी पंत, पण भ्रमात राहणं योग्य नाही. आम्ही भ्रमात राहत नाही, तो जाणून आहे. स्वराज्य आता 10 वर्षाचे पोर राहिलेले नाही. गाफील राहणं योग्य नाही. आम्ही म्हणतो शंभूराजेंना बोलवावं. शंभूराजांना कशाला हो? पंत, शत्रू स्वराज्याच्या वेशीवर आलाय. त्यांना काही सांगायला नको. काही झालं तरी स्वराज्याचे युवराज आहेत ते. माफी असावी, परंतु एवढ्या साध्या गोष्टीसाठी युवराजांना तकलीफ देऊ नये. आणि प्रसंग पडलाच तर आम्ही आहोतच. आमची तलवार म्यानातून उसळेल. आपल्या कर्तृत्वाबद्दल शंका नाहीच मुळी, परंतु दिलेर खानाच्या फौजा सीमेवर येतात ही बाब गंभीर आहे. राहुजी पंत, जी राणी साहेब. बाळजी चिटणीसांना सांगून खलिता लिहून घ्या. जी. आणि खलिता लिहून झाला की अनाजी पंत, जी. आमचा दस्तूर घ्या आणि तुम्ही स्वतः जातीनं शृंगारपूरला खलिता पाठवा. आज्ञा महाराणी साहेब. आज रात्री उशिरा, फार फार तर सकाळपर्यंत युवराजांच्या हाती खलिता असेल. सगळ्यांनी मिळून स्वराज्य हिताचा निर्णय घेऊ. घेतला महाराणी साहेब, हिताचा निर्णय घेतला. हर हर महादेव, हर हर महादेव. हुजूर दक्कन की ओर भेजा हुआ जासूस है. क्या खबर लाया? हुजूर, आपके हुक्म के मुताबिक स्वराज के सरहद पर हमारे फौज को तैनात होने का हुक्म दिया है. भाई वाह, आगे बताओ. हुजूर, इसके साथ साथ रायगढ़ पर अफरा तफरी का माहौल हो गया है. उनकी फौज को भी तैयार होने का हुक्म दे दिया गया. खलीता शुंगारपुर की तरफ रवाना हुआ? नहीं हुजूर. कोई जासूस शुंगारपुर की तरफ रवाना हुआ? जी नहीं हुजूर. वाह, क्या बात है. सुभान अल्लाह, हमारा अंदाजा एकदम सही निकला. इसका मतलब बाप बेटे में अनबन है. हुजूर, 4 दिन से श्रृंगारपुर के राहों पर अपने आदमी खड़े किए थे, लेकिन दोनों बाप बेटों में झगड़ा है. दिलेर खान, आज तेरी किस्मत तुझ पर बड़ी मेहरबान है. एक बात तो है, हमारी चाल को सच्चाई का सबूत मिल गया और हमने हमने जो सरदार पांड्रे को हुक्म दिया था, इसका मतलब है वो कदम हमारा बिल्कुल सही था. आज तो मुल्ला अहमद जश्न मनाने का दिन है. जाओ, ऐश करो. चांद, तुमने सुना? बाप बेटे में झगड़ा, राजा शिवाजी और संभा में झगड़ा, यानी दोनों में अनबन. इसका मतलब ये हुआ कि हमारी कामयाबी बहुत ही नजदीक है और ये हमारे लिए एक सुनहरी मौका है और हम इस मौके का पूरा पूरा फायदा उठाएंगे. पूरा पूरा फायदा उठाएंगे. चांद, तुम सुन रहे हो, लेकिन तुम तो सुन ही नहीं सकते. लेकिन आज तुम्हें सुनना होगा. कान खोलकर सुनना होगा तुम्हें. राजा शिवाजी दक्षिण मुहिम जीतकर लौटेगा, लेकिन हार जाएगा, क्योंकि उसका लाडला बेटा संभाजी
हमारी छावनी में शामिल हो चुका होगा। वो शिवाजी के लौटने पर अपने बाप से बगावत करेगा, अपने स्वराज्य से बगावत करेगा, क्योंकि वो हमारी छावनी में शामिल हो चुका होगा। और ये दिन तय करेगा दिलेर खान, ये दिलेर खान तय करेगा, लेकिन संभाजी हमारी छावनी में शामिल होगा। ये हमारा वादा है तुमसे, वादा है।